28 जानेवारी बारामती. एक विमान अपघात आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अजितदादांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि सगळ्यांना पहिला मोठा धक्का बसला. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही. आज सकाळी अचानक एक अशी माहिती समोर आली आहे जी या संपूर्ण प्रकरणालाच वेगळं वळण देते. दावा केला जातोय की त्या विमानात दादा नव्हतेच. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. अपघात होण्याच्या अवघ्या 10 मिनिटे आधी दादांनी एका व्यक्तीला फोन केल्याची कॉल रेकॉर्डिंग समोर आली आहे. त्या रेकॉर्डिंगमध्ये दादा घाबरलेले नाहीयेत, उलट काळजी करू नका असे शब्द ऐकू येत असल्याचा दावा केला जातोय. मग प्रश्न असा आहे की जर दादांचा अपघातात मृत्यू झाला असेल तर हा फोन नेमका कोणी केला? याच ठिकाणी दुसरा मोठा संशय उभा राहतो. विमानात 5 जण होते असं सांगितलं गेलं, पण नंतर कागदपत्रांत 6 जणांची नोंद सापडली. मग 6वा प्रवासी कोण होता? तो व्यक्ती नेमका कुठे गेला? तो दादा तर नव्हते ना? गावकऱ्यांनी विमान कोसळताना हवेत काहीतरी वेगळं पॅराशूटसारखं दिसल्याचा दावा केलाय. पायलटच्या पत्नीने माझा पती जिवंत आहे असा थेट दावा केल्याने संशय आणखी वाढलाय. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे ज्या विमानतळावरून दादा मुंबईला निघाले होते तिथली CCTV फुटेज अजूनही समोर आलेलं नाही. घड्याळावरून मृतदेह ओळखण्यात आला असं सांगितलं गेलं, पण इतक्या भीषण आगीत घड्याळ कसं सुरक्षित राहिलं? हा अपघात होता की काहीतरी वेगळंच? दादा जिवंत आहेत का? दादा परत येणार आहेत का? ही फक्त अफवा आहे की दाबून टाकलेलं सत्य? सगळे पुरावे, दावे आणि ती धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग या विशेष व्हिडिओमध्ये जाणून घ्या संपूर्ण सत्य. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बारामतीच्या विमान अपघातामध्ये ज्या 5 व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे त्या विमानात दादा नव्हतेच अशी एक धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे या विमान अपघातामागचं दाबून ठेवलं गेलेलं सत्य हळूहळू उघड होऊ लागलंय. 28 जानेवारीला बारामतीत अचानक झालेल्या विमान अपघातात दादांचं निधन झाल्याची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता. मात्र आज सकाळी या प्रकरणात एक वेगळीच कॉल रेकॉर्डिंग समोर आली असून त्यामुळे महाराष्ट्राला दुसरा आणि त्याहूनही मोठा धक्का बसला आहे. अजितदादा जिवंत असल्याचा दावा आता केला जात आहे. लोकांमध्ये या विषयावर जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. अपघात होण्याच्या अवघ्या 10 मिनिटे आधी दादांनी एका व्यक्तीला फोन केला होता असा दावा केला जात आहे. त्या व्यक्तीने माध्यमांसमोर येऊन ही कॉल रेकॉर्डिंग ऐकवली असून त्या रेकॉर्डिंगमध्ये दादा नेमकं काय बोलले होते हे आता समोर आलंय. कालपर्यंत या प्रकरणात वेगवेगळे दावे आणि शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र एका कॉल रेकॉर्डिंगमुळे संपूर्ण चित्रच बदलल्याचं दिसतंय. कारण या रेकॉर्डिंगमुळे अशी शक्यता पुढे येतेय की अजितदादा अजूनही जिवंत आहेत आणि त्यांना लपवण्यात आलंय. सोशल मीडियावर आणि सर्वसामान्य लोकांमध्ये या चर्चा अधिकच रंगू लागल्या आहेत. मग खरंच दादा जिवंत आहेत का असा प्रश्न अनेक जण उपस्थित करत आहेत. काही लोक असेही म्हणू लागले आहेत की बारामतीच्या अपघातात दाखवण्यात आलेल्या विमानात दादा नव्हतेच असा खळबळांकक दावा पुढे येत आहे. याच ठिकाणी सर्वात मोठा संशय निर्माण झालाय तो म्हणजे ज्या विमानतळावरून दादा मुंबईसाठी विमानात बसले होते त्या ठिकाणचं CCTV फुटेज अद्याप समोर आलेलं नाही. त्या फुटेजमध्ये काहीही स्पष्ट दिसत नसल्याचं सांगितलं जात आहे आणि अजूनही तो महत्त्वाचा पुरावा उपलब्ध नाही. यामुळे सर्वत्र अजितदादा परत येणार अशा चर्चांना वेग आलाय. बारामतीत लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहेत की दादा परत येणार आहेत आणि पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत. या चर्चांना कारणीभूत ठरली आहे ती एक फोन कॉल, ज्यामुळे सगळं सत्य उघड होत असल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा सुरू असून लोकांच्या मनात संशयाचं वातावरण निर्माण झालंय. त्यातच एक धक्कादायक फोन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालंय. इतक्या दिवसानंतर ही कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर दादा खरंच जिवंत आहेत का, दादा परत येणार का असे दावे केले जात आहेत. यामागचं कारण म्हणजे ती अत्यंत धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग. आता या प्रकरणात 5 भक्कम पुरावे समोर आल्याचा दावा केला जात आहे, ज्यामुळे हा संशय खरा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गावातील काही लोकांचे जबाब समोर आले आहेत आणि त्यांनी विमान खाली पडताना एक विचित्र दृश्य पाहिल्याचं सांगितलंय. मात्र हे दावे आजवर कोणत्याही TV बातम्यांमध्ये समोर आले नव्हते. अपघात होऊन तब्बल 9 दिवस उलटले असतानाच अचानक समोर आलेली कॉल रेकॉर्डिंग आणि लोकांचा वाढता प्रतिसाद यामुळे सत्य बाहेर येत असल्याचं बोललं जात आहे. कालपर्यंत असं सांगितलं जात होतं की विमानात 5 व्यक्ती होत्या आणि 5 मृतदेह सापडले. दादांचा मृतदेह त्यांच्या हातातील घड्याळावरून ओळखण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर समोर आलं की विमानात 6 व्यक्ती होत्या पण मृतदेह फक्त 5च सापडले. मग 6वा व्यक्ती नेमका कोण होता? तो दादा तर नव्हते ना असा संशय आता उपस्थित केला जात आहे.
तो 6वा व्यक्ती पायलट होता की दादा होते असा प्रश्नही उपस्थित होत आहे, कारण शेवटच्या क्षणी पायलटचा मेडे कॉल टाळण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पायलटच्या पत्नीने सोशल मीडियावर पोस्ट करत माझा पती जिवंत असल्याचा दावा केल्याची चर्चा कालपर्यंत सुरू होती. मात्र आज सकाळी अचानक दादांची अपघातापूर्वीची कॉल रेकॉर्डिंग समोर आली. दादांनी विमानातून बारामतीतील एका व्यक्तीला कॉल केल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे बारामतीपासून संपूर्ण महाराष्ट्रात चहाच्या टपऱ्यांपर्यंत एकच चर्चा सुरू झाली आहे. दादा जिवंत आहेत. लोक म्हणू लागले आहेत की दादा लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. मग या सगळ्या मागचं सत्य काय आहे? आज कोणते नवीन पुरावे समोर आले आहेत? त्या शेवटच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये दादा काय बोलले होते? यामुळे दादा परत येणार असा दावा का केला जात आहे, यावर आता चर्चा सुरू आहे. खरंच या सर्व दाव्यांमध्ये काही तथ्य आहे का? कॉल रेकॉर्डिंगमध्ये काही नवीन माहिती सापडली आहे का? दादांच्या विमान अपघातामागचं दाबून ठेवलेलं सत्य आता उघड होत आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही बातमी अत्यंत धक्कादायक आणि काळजाला घरं पाडणारी असल्याचं बोललं जात आहे. यामुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. अजितदादा जिवंत आहेत का? दादा परत येणार आहेत का? असे प्रश्न आता सर्वत्र विचारले जात आहेत. अपघाताच्या अवघ्या 10 मिनिटे आधी दादांनी एका व्यक्तीला फोन केल्याचा दावा केला जात आहे. त्या व्यक्तीने माध्यमांसमोर रेकॉर्डिंग ऐकवली असून त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा अधिकच वाढल्या आहेत. दावा केला जात आहे की दादा जिवंत आहेत आणि परत येणार आहेत. शेवटच्या 10 मिनिटात दादा कोणाशी बोलले, काय बोलले, विमानात नेमकी परिस्थिती काय होती, त्यांनी कोणता संदेश दिला, हे सर्व या विशेष व्हिडिओतून सांगितलं जात आहे. या व्हिडिओमध्ये कोणत्याही अफवेवर नाही, तर समोर आलेल्या पुराव्यांवर, लोकांच्या दाव्यांवर आणि त्या धक्कादायक कॉल रेकॉर्डिंगवर आधारित चर्चा करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं जात आहे. नेमकं सत्य काय आहे? लोक असं का म्हणत आहेत की दादा परत येणार? चला तर या प्रकरणाचा विस्तारित रिपोर्ट जाणून घेऊया. दादा परत येणार, दादा जिवंत आहेत, अशा चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत. मग या चर्चा खरंच आहेत का? दादा खरंच परत येणार आहेत का? आणि ते कशा पद्धतीने येणार आहेत, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या शंकेची सुरुवात 28 जानेवारीच्या त्या सकाळी झाली, जेव्हा वातावरण शांत होतं आणि अचानक बारामतीच्या दिशेने जाणारं विमान कोसळल्याची बातमी आली. सुरुवातीला हा तांत्रिक बिघाड असल्याचं वाटलं, पण घटनास्थळी पोहोचल्यावर प्रत्यक्षदर्शींनी काही वेगळेच दावे केल्याने शंकेची पाल चुकली. विमान हवेत असताना 5 वेळा उलटसुलट फिरल्याचं लोक सांगत आहेत. हवामान स्वच्छ असताना विमान असं का डगमगलं, असा प्रश्न उपस्थित झाला. पहिल्या दिवशी प्रशासनाने विमानात 5 जण होते असं सांगितलं, पण विमानाच्या कागदपत्रांत वेगळीच माहिती असल्याचं बोललं जात आहे. 29 जानेवारीला दादांवर अंत्यसंस्कार झाले, पण त्यावेळी मृतदेह पूर्णपणे झाकलेला असल्याने लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. प्रशासनाने दादांची ओळख घड्याळावरून झाल्याचं सांगितलं होतं, पण इतक्या भीषण आगीत घड्याळ सुरक्षित कसं राहिलं, हा प्रश्न लोक विचारू लागले. राजकीय वर्तुळातही दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या. 3ऱ्या दिवशी ब्लॅक बॉक्स सापडला, पण त्यात वैमानिकाने मेडेऐवजी वेगळे शब्द उच्चारल्याचं समोर आलं. यानंतर विमान कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. 4थ्या दिवशी पॅसेंजर मॅनिफेस्टनुसार विमानात 6 जण असल्याची माहिती समोर आली आणि 5च मृतदेह सापडल्याने संशय अधिक गडद झाला. 6व्या व्यक्तीचं रहस्य, पायलटच्या पत्नीचा दावा, पॅराशूटसारखी वस्तू हवेत दिसल्याचा गावकऱ्यांचा दावा आणि अखेर आज समोर आलेली कॉल रेकॉर्डिंग, या सर्व घटनांनी दादा जिवंत असल्याच्या चर्चांना खतपाणी घातलं आहे. मात्र अधिकृतपणे दादांवर अंत्यसंस्कार झाले असून सरकारने तपास सुरू असल्याचं स्पष्ट केलं आहे. प्रेक्षकांनो, इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे की ही सर्व माहिती सोशल मीडियावरील दावे, चर्चा आणि समोर आलेल्या काही पुराव्यांवर आधारित आहे. अधिकृत तपास अद्याप सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं? 6वा प्रवासी कोण होता? पायलटच्या पत्नीचा दावा काय आहे? आणि त्या घड्याळाचं रहस्य काय आहे? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. ही माहिती विविध दाव्यांवर आधारित असून चॅनलचा याच्याशी थेट संबंध नाही. लोकांमध्ये सुरू असलेल्या चर्चांनुसार ही माहिती मांडण्यात आली आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.